महायुती सरकारनं राज्यातील महिलांसाठी लाडकी बहीण योजना सुरू केली। या योजनेंतर्गत ज्या कुटुंबाचं उत्पन्न 2 लाखांच्या आत आहे अशा कुटुंबातील लाभार्थी महिलांच्या खात्यात दर महिन्याला 1,500 रुपये जमा करण्यात येतात। महायुतीचं सरकार पुन्हा सत्तेत आलं तर लाडक्या बहिणींना 1,500 नव्हे तर 2,100 रुपये देऊ अशी घोषणा महायुतीकडून करण्यात आली होती। त्यामुळे आता सरकार आल्यानंतर डिसेंबरचा हप्ता देखील लवकरच जमा होण्याची शक्यता आहे। लाडकी बहीण योजनेबाबत मोठी अपडेट आहे। ती म्हणजे लाडकी बहीण या योजनेसाठी अर्ज करण्यासाठी अंतिम मुदत 15 ऑक्टोबरपर्यंत देण्यात आली होती। त्यानंतर 16 ऑक्टोबरला विधानसभा निवडणूक कार्यक्रमाची घोषणा झाली आणि आचारसंहिता लागली। या योजनेतील ज्या महिलांच्या अर्जाची छाननी बाकी होती ती तेव्हा आचारसंहितेच्या कचाट्यात सापडली। मात्र आता आचारसंहिता संपल्यानंतर उर्वरित अर्जाची छाननी प्रक्रिया लवकर सुरू करण्यात येणार आहे। जर अर्जामध्ये काही त्रुटी असतील आणि अर्ज पुन्हा भरला नाही तर त्यामुळे खात्यात पैसे जमा होण्याची शक्यता कमी आहे। यामुळे त्रुटी दूर करून अर्जदारांनी पुन्हा अर्ज भरावे असं सांगण्यात आलं आहे। मित्रांनो, तुम्हाला ही माहिती कशी वाटली? आवडली असेल तर लाईक, शेअर आणि आमच्या या चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका। धन्यवाद।